शरद ऋतू नुकताच सुरू झाला होता. डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, निसर्गाने सजलेलं, शांत आणि प्रसन्न. त्या गावात एक जुना लाकडी घर होता, ज्याच्या आजूबाजूला लाल लाल पानांनी भरलेली झाडं होती. जणू आकाशातून आगेसारखा रंग जमिनीवर उतरला होता. त्या घराजवळ एक लहानसा तलाव होता. तलावाच्या सुंदर काठावर फुलं. एक तरुणी रोज मी बसायची. तुमच्यात हरवून गेले आहे. तिचं नाव होतं आयका. ती पारंपरिक वस्त्र परिधान करून तिचं आवडतं वाद्य वाजवायची. तिच्या सुरा इतकी जादू होती की वाऱ्याला सुद्धा थांबून ऐकावंसं वाटायचं. मधुर खूप धुन से वर्षांपूर्वी खो जाओ. ती लहान असताना तिची तितलियां आई गा रही तिला हैं. इथे घेऊन यायची. गायें और आई हिरण म्हणायची, सुन रहे हैं. या कमळासारखं जीवन जग, चिखलात उगवूनही स्वच्छ, सुंदर आणि शांत राहा. एक दिवस अचानक आई या जगातून निघून गेली. त्या दिवसापासून ही बाग आणि हे तळं तिच्यासाठी आठवणींचं घर बनलं. किती सुंदर आज ती कमळाची पुन्हा फुले तळ्याजवळ आहेत. आली होती आणि ते हरिण ती आणि हळूच पक्षी पाण्यात किती हात सुंदर घालते दिसतात. आणि कमळाच्या फुलाला स्पर्श करते. तिच्या डोळ्यात थोडी ओल दिसते, पण चेहऱ्यावर एक शांत स्मित असतं. तिच्या हातावर अचानक एक छोटी एक तेजस्वी सुंदर परी येऊन बसली. परी. त्या परीकडे पाहून ती आश्चर्यचकित झाली, पण तिच्या मनात भीती नव्हती, फक्त आनंद होता. परी हळू आवाजात म्हणाली, मी तुझ्या चांगुलपणामुळे इथे आले आहे. तू नेहमी इतरांना मदत करतेस, म्हणून तुला एक भेट द्यायची आहे. तरुणीने हसत विचारले, काय भेट? परी म्हणाली, ही भेट म्हणजे आत्मविश्वास. जेव्हा कधी तुला वाटेल की तू काही करू शकत नाहीस, तेव्हा मला आठव, मी तुझ्या आतच आहे. हे ऐकून तरुणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने त्या परीला अलगद हातात घेतले. अचानक पाऊस सुरू झाला आणि ती परीला घेऊन धावत आपल्या झोपडीकडे निघाली. छत्री घे. पुढे काय घडतं आयकासोबत बघा. आयका धन्यवाद. भाग 2 मध्ये. पाऊस पडतो आहे. चॅनलला राजा सबस्क्राईब करा, महाराज, म्हणजेच शरणगताओ. नवनवीन कथा तुम्हाला पाहायला मिळतील.